मारलेलं आणि सासूबाई तिथंच होती. आता तुम्हाला एक बोलू का, या दोघींच्या डोक्यात मामाच्या बाबतीत एक खोलवर एक विचार बिंबलेला होता. तो असा, हे खुळ आहे आणि ही येडपट आहे. तोंडावर आवकाव करायच्या. तर त्या काळात आणि ह्या काळात फक्त बदल केवढा आहे, त्या तोंडावर कवाव करायच्या आणि मागं आग कार्य करायच्या. आता तोंडावर कार्य करते आणि कुठे आले कवाव कर कळलं का. आपल्या उदाहरण सांगत असतो, खेड्याकडली पोरगा आणि पुण्याकडली पोरगी गेली, त्यानं तिकडे गेलो IT इंजिनियर, तिकडून पोरगी करून आणली. ती गावात आली, कुठं मॅच होती, ती त्याला म्हणायची रमेश. ती सासून ऐकलं, म्हणले बाया मला 3 जाव आहे, त्यांच्यामध्ये त्याला आरेकार्य करते का बायको, तू त्याची नाव ठेवते. म्हणली मग नवऱ्याला आरेकार्य नाही करू. म्हणले जी सासूबाई. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, पोयाची प्लेट घेऊन आले नवऱ्याला. याला काय अर्थ. जाऊ दे मरू दे, विषय सोडून द्या. मातीनं ते रिंगण मारलेलं आणि त्या रिंगणाच्या बाहेर जसा का पाय पडला तशा पोटात वेदना झाल्या आणि मामांचा वंश या जगात येण्याच्या अगोदर खुडला गेला. मामांच्या पत्नीचा गर्भपात झाला आणि मामांचा असणारा वंश थांबला.